नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप साऱ्या भावांचे आणि बहिणींचे कमेंट होतात की कोल्हापूरवरून तुम्हाला एक ताई भेटायला आले होते, त्यांनी तुमच्यासाठी काय आणलं किंवा कशासाठी आले, असे खूप कमेंट होतात आपल्याला. तर आजचा ब्लॉग तोच टॉपिकवर राहणार आहे आणि ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो, कारण आणि व्हिडिओ जास्तीत जास्त बघत चला, कारण मी आता मगापासून बघतो आपले काही व्हिडिओ फक्त 2 ते 3 मिनिटं बघतायत. तर असं करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवतो आणि आजचा व्हिडिओ तर खास आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो. तर पूनमसाठी आलेले गिफ्ट पूनम तुम्हाला दाखवणारच आहे. पण मी पहिलं तुम्हाला सर्वांनी सांगते की तुम्ही सर्वांनी आपले ब्लॉग आहेत ना पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच बघा, कारण खूपच अर्धे लोक अर्धाच व्हिडिओ बघतायत, पुढचं बघत नाही. परत मग आम्हाला प्रश्न विचारतात लाईव्ह वरती की बाबा तुम्ही हे केलं का ते केलं का, असं म्हणजे सगळ्यांनी ब्लॉग शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे विचारायचा म्हणजे गरज पडणार नाही. आणि व्हिडिओ आवडल्या तर नक्की लाईक करत चला. तर व्हिडिओला आम्ही सुरुवात करते. माझ्यासाठी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. तर माझ्यासाठी हा टॉप आणलेला आहे ताईने, तुम्हाला खोलून दाखवते मी. किती छान आहे ना, हे बघू शकता ताईंनी तुम्ही. कपडे आणलेले आहे, मला तुमचे सारखे टॉप कमेंट आणलेला आहे यायचे की ताई ड्रेस मध्ये छान दिसते, ताई ड्रेस मध्ये छान दिसते. तर त्यांनी टॉप आणलेला आहे, 4 टॉप आणलेले आहे. हा एक आणलेला. आम्ही चारी तुम्हाला दाखवणार आहे, कसे वाटले कलर किंवा एकदम सॉफ्ट आहेत कापड, तसं आम्ही घालून पण व्हिडिओ शूट करू. हा एक झाला, खूप छान आहे ड्रेस. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मला ड्रेस घालायला भेटते, पण ताईच्यामुळे आज घालीन मी. हा एक टॉप आहे, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो ड्रेस कसे आहे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. जेवढे आपल्या लाईव्ह मध्ये ताई येतात सगळ्यांनी कमेंट करा, कारण कसं आहे लेडीजचं सामान लेडीजलाच माहीत असतं. खूप छान आहेत टॉप. हा एक टॉप झाला. हे पण आहे, हे बघू शकता. मी विचार पण केला नव्हता की एवढे छान छान टॉप मी घालेन. हा ड्रेस दाखवला का असा, हे बघा. आणि कसा वाटला ते पण विचारत जा. आणि तुम्ही ना सर्वांनी कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा की ड्रेस कसे आहेत आणि खूप छान आहेत का नाही, ते पण सांगा मला कमेंटमध्ये. मला तर खूप आवडलेत, खूप म्हणजे खूप. आणि मी आणल्यापासून मी आत्ता फर्स्ट बार बघते खोलून. खूप छान आहेत. खोललेले बी नव्हते इकडं, म्हणजे सगळे ड्रेस ठेवलेले होते. तर आज टाइम भेटला मला, पुढचं मी बघते. पुढचं घे आणि तुम्हाला पण फर्स्ट बार दाखवते तुमच्या, कारण अजून गोष्टी आहेत दाखवण्यासाठी. आताशी हा 3रा ड्रेस झालेला आहे. हा तर माझ्या मुलीला खूप आवडलाय, सफेद. श्रावणीला खूप आवडलेला आहे. श्रावणी म्हणते की मम्मी हा ड्रेस मला दे, अशी बोलते. पण खूप मोठा आहे त्याच्यामुळे तिला काही बसणार नाही. तिला पण आवडलाय. पण ड्रेस ती दाखवती असं वाटतंय की मी दुकानात कामाला लागलोय. हे बघा सगळे पसारा करत चालली ती. खूप छान वाटतं, मला खूप आवडले ताई. खूप खूप तुमचं धन्यवाद, मला ड्रेस आणलेत त्याच्याबद्दल. खूप छान वाटतंय. अजून साड्या राहिले की यावर की पटापट. आता हे टॉप मी साडी दाखवणार आहे, ते ड्रेस तर दाखवलंच तुम्हाला. साडी पण आणलेले आहे, हे म्हणजे घरामध्ये घालायला आणले साध्या साड्या. कारण खूप लोकांच्या कमेंट येत होत्या की पूनम तुम्ही तेच साड्या घालता, थोडंसं वेगळ्या घाला साड्या. तर आहेत माझ्याकडे, पण साध्या साड्या जास्त आमच्याकडे आम्ही ब्लाउज नाही शिवले. हे एक साडी
ठेव ठेव ठेव. मित्रांनो ब्लॉग मोठा व्हायला नको म्हणून मी पटापटा तिला म्हणजे दाखवायला लावतोय. ते तर मी खोलले होते आता, पण हे नाही खोलत मी, नंतर खोलेन. पण हे साडी त्याच्या सोबत आणलेली आहे. हे बघा अशी आहे साडी, फक्त कलर वेगळा आहे. बरं बरं चल नेक्स्ट. आणि मला आणि माझ्या आईला थोडंसं त्याच्यापेक्षा थोडं भारीतलं म्हणजे आणलेलं आहे साड्या. बाहेर कुठं जाताना दोघीतलं कोणी पण घालू शकतो, कोणची पण घालू शकतो. ही एक साडी आहे, हे बघा. आणि हे बघा, अशी ही साडी आहे. खूप छान आहे ना साडी. काय कार्यक्रम वगैरे असला ना तर घालू शकतो आपण. आणि एकदम नरम आहे, व्यवस्थित बसेल असं मला आणलेलं आहे. साड्या 4 साड्या आणि 4 टॉप आणलेलं आहेत आणि एक लेगीज आणलेलं आहे टॉपवरती गुलाबी कलरच्या. हे आणलेलं आहे, एवढंच आणलं मला. आणि ह्यासनी आणलेलं आहे मला मला माझं दाखवू का गिफ्ट? हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यापेक्षा ती किमतीचं आहे. हे काहीच महाग नाहीये, तेवढं महाग हे. आता हे तुम्हाला दिसत नसेल, ही राखी आणि आपल्याला टावेल टोपी, तसं ते येणार आहे राखी बांधायला. पण ते नाही का तिकडं म्हणजे माहेरी गेलेले आहेत, तिकडून येत म्हणजे रक्षाबंधनच्या वेळेस तिकडून येणार आहे, म्हणून हे माझ्यासाठी आणलेलं आहे. आणि अजून काही गोष्टी आहेत ते दाखवू नाही शकत, फक्त आम्ही सांगून शेअर करणार. ठीक आहे. तर आम्ही त्यांच्या माहेरला जाताना आम्ही नारळ म्हणजे किराणाच्या दुकानात गेलो. तर तिथं होलसेल मोठं दुकान होतं. तर नारळ आणायला गेलो आणि तिथं तिने ना पूर्ण आम्हाला किराणाच करून दिला. एवढ्या वस्तू भेटल्यात ना तुम्ही बोलचाल की काय काय घेतलं ताईने. एवढं सारं कोण म्हणजे असं एवढं सारं आपल्यासाठी करतं, तेवढं ताईने आमच्यासाठी खूप खूप केलंय. किराण्यामध्ये तुम्हाला सांगते 5 किलो साखर घेतले, 5 किलो तेल घेतलं. तुम्हाला सांगते म्हणजे घरात लागणारा सगळा किराणा घेतला त्यांनी. तांदूळ, साखर वगैरे सगळं घेऊन दिलं. तुम्हाला खोटं वाटत नाही. मी 10 रुपयाची शॅम्पूची हे आपलं हे लावत होते, फेअर अँड लवली लावत होते. तिने एवढे मोठे मला फेअर अँड लवली पण घेऊन दिलेले आहे. तेलची बाटल, खोबरेल तेलाची बॉटल पण एवढी घेऊन दिलेली आहे. खूप सारं आपल्यासाठी सामान तिने घेतलं. आम्हाला खूप म्हणजे कसं तरी वाटत होतं की म्हणजे ताई आपल्याला भेटायला आले, त्यांच्या माहेरला जायसाठी आलेत आणि आपल्यासाठी एवढं करतायत. खूप म्हणजे ह्या दुनियामध्ये खरंच कोण कोणासाठी 1 रुपया देत नाही, पण तिने आमच्यासाठी केलं. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवलंच की काय आणलेलं होतं ताईंनी. आणि किराणा पण केला हे पण मी सांगितलं. तसं किराणाच्या टायमाला मला थोडंसं वाईट वाटत होतं, कारण मी त्यांच्यासोबत त्यांच्या माहेरी जात होतो ना. तर अचानक रस्त्यामध्ये होलसेल दिसलं, तर मग त्या ताईंनी डायरेक्ट किराणाच करून सुरू केलं. मला सारखं विचारायचे की तुला काय पाहिजे, पण आता बघा घरात काय लागतंय हे आपल्याला एवढं कळत नाही. आता ते बाईचं माहित असतं, तरी मी ताईला म्हणायचो की हे दिलं हेच खूप झालं म्हणलं, आता मला नको. मी सारखं नको नको म्हणायचो, पण तरी त्या ताईंनी मला घेऊन दिलं. आणि मग त्या ताईंसोबत आम्ही फिरायला गेलो तिकडं त्यांच्या गावी. मग तिकडून फिरून वगैरे आलो. तिकडं मावशी पण राहती. मावशीला म्हणजे काका म्हणजे मावसा राहतो ना, मावसाला भेटून घेतलं आणि तिकडं पण त्यांच्यासाठी खायला परत आलतो. आम्ही तर बघतच बसलो दोघं की बाबा एवढा कसं काय किराणा ताईने केला. आणि ताई तुमचं खूप 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 धन्यवाद, एवढं सारं माझ्यासाठी साडी ड्रेस घेऊन आल्याबद्दल आणि घरामध्ये किराणा पण केल्याबद्दल खूप तुमचं धन्यवाद. आणि मित्रांनो, त्या ताईचं नाव पूर्ण व्हिडिओ झाला तरी मी नाव सांगितलं नाही, तर मी त्या ताईचं नाव सांगतो. त्या ताईचं नाव सरला ताई आहे
आणि ते राहणार कोल्हापूरवरून आपल्याला भेटायला आले होते. आणि तो गावाचं तर नाव सगळ्यांना माहिती होतं की ते कोल्हापूरवरून भेटायला येणार आहे, पण आम्ही नाव नाही सांगितलं होतं. पण मी नाव आता सांगून दिलं आहे, त्या ताईचं नाव सरलाताई आहे म्हणून. प्लीज आणि सर्वांनी कमेंट करा बरं का, कसा ड्रेस वाटले, साड्या कशा वाटल्या आणि हा ब्लॉग पण कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि तिकडं गावाला जाण्यासाठी बी आम्ही प्रायव्हेट गाडी केलेली होती. हो, तर तिकडे पण 2000 रुपये. हेच काय होतं जे म्हणजे सांगायचं होतं तुम्हाला, आणि आज आम्ही ते सांगितलेलं आहे. आणि काय आणलं ते तर तुम्हाला आता कळूनच गेलं. दाखवलंच आहे. आणि चला आता मी ब्लॉग मोठा नको व्हायला म्हणून असंच मी सर्वांचं प्रेम राहू द्या. ब्लॉग संपवतो. असंच प्रेम करत राहा आणि Comment व्हिडिओ पण करा आवडला छान असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर पुढचा थोडासा वेगळा टॉपिक राहणार. तर चला, बाय बाय.